आणि त्या प्रेमाच्या सूत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्या कैवल्यदानीनं समजावून सांगितलं, मला प्रेमाने जग जिंकायचे, प्रेमाने माणसं जवळ येतात. म्हणून सशाला सुद्धा महात्मा म्हणणारे स्वामी जेव्हा महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करतात तेव्हा सगळ्यांना अग्रहाने एकच सांगता, स्वामी सगळं काही ठीक आहे, संसारामध्ये भलं होत नाही, संसार करत असताना तोल जातो म्हणून भलं होत नाही. जर तो समतोल जगला तर कदाचित तोही ढोऱ्या डोंगराकडे जाऊ शकतो. मात्र ढोऱ्या डोंगरामध्ये जाण्यासाठी, स्थिरवण्यासाठी, ईश्वर प्राप्ती होण्यासाठी मध्ये एक गोष्ट महत्वाची आहे आणि स्वामी म्हणतात, अनुसरली याचा देव. अंतर आता ढोऱ्या डोंगरामध्ये आणि नाशिक शहरामध्ये एवढंच राहिले की अनुसरण. एकदा का आम्ही त्या देवाची झालो की देव आम्हाला वैतरणी डॅमचा रस्ता मोकळा करायला, आम्ही तिकडे जाणार आहोत, तिकडे बसणार. तिथे बसल्यानंतर भाष्यकारांचा क्षेपल्या विनोद होते. तिथे गेल्यानंतर जोपर्यंत हाडांची रांगवळी होत नाही, जोपर्यंत संसाराची रांगोळी होत नाही, जोपर्यंत मनातला संसार बाजूला जात नाही, तोपर्यंत माझा देव श्री चक्रधर आमच्याकडे बघणार. आम्हाला जर त्याच्याकडे जायचं असेल, त्यांच्याजवळ स्थिरायचं असेल तर स्वामींनी सांगितलेलं सूत्र फार महत्वाचं आहे, अनुसरली याचा देव. आम्हाला अनुसरण घ्यावं लागणार. अनुसरणाची व्याख्या सुद्धा त्या देवाने सांगितली. आमच्यावर परम उपकार आहेत. देव कसा आहे म्हणून देवाने सांगितलं. प्रल्हाद बाईसांजवळ स्वामी बसले आणि सांगितलं, बाई आम्हाला निरूपण करायचं आहे. प्रल्हाद बाईसा म्हणायला सांगा. पुन्हा स्वामी उठले, पुन्हा थोडस परिभ्रमण करायला लागले, थोडस फिरले. पुन्हा प्रल्हाद बाईसांच्या लक्षात आलं, म्हणाले स्वामी आपण सांगणार होता देव कसा आहे. पुन्हा उठले स्वामी, पुन्हा फिरत होते, पुन्हा कोणाचे तरी वास पाहत होते. आचार्याची